In last lecture we have discussed about the बघा लास्ट लेक्चर मध्ये का डिस्कस केलेला आहे आपण की सिंपली स्क्रीन दिसते का बघा बरं की लास्ट लेक्चर मध्ये का डिस्कस केलेला आहे आपण की याच्यामध्ये की इन क्वाड्रंट आपल्याला बघा एक्स आणि वाय ऍक्सिस असतात राईट आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला स्टडी करायचंय बट बिफोर वी स्टडी दॅट आपल्याला माहिती असलं पाहिजे की कोणता पॉइंट कुठे असतो पॉइंट प्लॉट करता असलं पाहिजे समजा हे एक्स ऍक्सिस आहे हे वाय ऍक्सिस आहे दिस इज 1 2 3 -1 -2 -3 this is 1 2 3 this will be -1 -2 -3 this is y axis right 1 2 3 this is x axis so tell me that where will be plot करता येतात का तुम्ही स्वतः तुम्हाला सांगायचं हे पॉइंट प्लॉट जर करता येत नसतील तर हा चॅप्टर तुम्हाला समजणार नाही जे की 9वी मध्ये झालाय 2,0 कोणत्या ऍक्सिस वर असेल पॉइंट चला फर्स्ट 2,0 बघा x2 आहे x2 आहे म्हणजे x म्हणजे या लाईनवर असतं म्हणजे इथे आणि y0 म्हणजे इथेच असला पाहिजे y0 म्हणजे x ऍक्सिस वरती असला पाहिजे -3,0 वन्स अगेन -3 x ची व्हॅल्यू आहे y ची व्हॅल्यू 0 आहे x ऍक्सिस वरती 0,1 कुठे येईल पॉइंट सांगा बरं 0,1 चला एव्हरीवन कम ऑन फास्ट वेळ वाया घालायचा नाही आपल्याला 0,1 कोणत्या ऍक्सिस वरती येईल व्हेरी गुड आधी काय पाहायला पाहिजे आपण y ऍक्सिस वरती येईल 0 म्हणजे x 0 आहे y 1 आहे म्हणजे इथे पॉइंट येईल त्याच्यानंतर -0,-2 किती कुठे येतं बघा बरं 0,-2 y ऍक्सिस वरच येईल परत इथे पॉइंट येईल राईट आता हे झाले x आणि y ऍक्सिस वरतीचे पॉइंट आता याला काय म्हणतात बघा फर्स्ट क्वाड्रंट म्हणतात हा पार्ट जे पडले 4 पार्ट जे पडतात याला म्हणतात सेकंड क्वाड्रंट याला म्हणतात थर्ड क्वाड्रंट आणि दिस विल कॉल्ड ॲज फोर्थ क्वाड्रंट क्वाड्रंट म्हणतात याला क्वाड्रंट राईट तर याच्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉइंट येईल फॉर एक्झाम्पल 3,2 कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉइंट येईल सांगा बरं 3,2 हे 9वी मध्ये झालंय x पण पॉझिटिव्ह आहे y पण पॉझिटिव्ह आहे राईट सो धिस विल बी इन फर्स्ट क्वाड्रंट 3,2 हा इथं पॉइंट येईल इकडून 2 घ्यायचंय इकडून 3 घ्यायचंय देन टेल मी -1,2 कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉइंट येईल x जे आहे ते मायनस आहे म्हणजे इकडे आणि y म्हणजे प्लस आहे म्हणजे वर सो इट विल बी इन हे फर्स्ट क्वाड्रंट वाला हा जो आहे तो सेकंड क्वाड्रंट वाला -1 आणि 2 म्हणजे इथं पॉइंट येईल लक्षात यायले का बघा बरं हे पॉइंट कसे यायले ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे चला अजून एक पॉइंट देतो प्लॉट करता येते का बघा बरं तुम्हाला -3, -1 कुठे येईल सांगा आणि त्याचा क्वाड्रंट काय येतोय ते सांगा -3 अँड -1 कम ऑन एव्हरीवन -3 दोन्ही निगेटिव्ह आहे दोनों निगेटिव आहे सो -3 इधर आएगा और -1 इधर आएगा -3 x एक्सिस -1 y एक्सिस दिस विल बिकम इन थर्ड क्वाड्रंट राईट तर तुम्हाला पॉइंट प्लॉट करता आले बाकी काही नाही मग जर पॉइंट प्लॉट करता आले तुम्हाला तर बघा आता आपल्याला डिस्टन्स दोन पॉइंट मधला डिस्टन्स कॅल्क्युलेट करणं कसं काढायचंय समजा इथे एक पॉइंट आहे 2,3 आणि इथे एक पॉइंट आहे -2,2
तर फॉर धिस एक्झाम्पल वी नो दॅट आपल्याला डिस्टन्स काढायचे म्हणजे कोणती व्हॅल्यू काढायचंय, AB काढायचंय बघा बरं. डिस्टन्स काढायचंय म्हणजे AB काढायचंय का नाही? सॉरी AB नाही, AC काढायचं. डिस्टन्स काढायचं म्हणजे AC ही साइड काढायचं ना डिस्टन्स म्हणजे. बघा समजायलंय का? डिस्टन्स काढायचे म्हणजे AC काढायचंय तुम्हाला. राईट? तर त्याच्यामध्ये डिस्टन्स काढत असताना बघा हे डिस्टन्स काढायचे तर असा डायरेक्ट डिस्टन्स तर काढू शकत नाही मी. हा बी पॉइंट घेऊया, इथून सरळ पॉइंट खाली बी घेऊया. बी पॉइंट सरळ म्हणजे याचं फक्त वाय चेंज केलं. या पॉइंटचं बघा हे एक्स इथं आहे आणि वाय इथं आहे. सो धिस पॉइंट इज 2,2. मग आपल्याला एका रेषेवर जर पॉइंट असतील तर काढता येते की ह्याचं एक्स तर सेम आहे 2 आणि 2, राईट. वाय चेंज आहे, वाय किती आहे 3 आणि 2, म्हणजे हा जो डिस्टन्स आहे तो 1 आहे. हा जो डिस्टन्स आहे आताच आपण कालच्या ह्याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये बघितलं की हे 2 आहे, हे 2 आहे, म्हणजे हे याच्यापासून 1 अंतरावर आहे. परत या आडव्या रेषेवर बघा, या आडव्या रेषेवर या दोघांचंही वाय 2च आहे. फक्त हे 2 ला आहे, हे -2 ला आहे, म्हणजे या दोघांचं डिस्टन्स 2 -2 म्हणजे या दोघांचं डिस्टन्स 4 येतं. बी आणि सी मधलं जे डिस्टन्स आहे, बी आणि सी मधलं डिस्टन्स 4 येतं. ए आणि बी मधलं डिस्टन्स जे आहे ते 1 येतं. तर ए आणि सी मधलं डिस्टन्स काढता येईल का तुम्हाला? बाय पायथागोरस थेरम 4 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. बरोबर आहे का नाही बघा बरं. 4 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. यस नो काही रिप्लाय करा. चला कम ऑन एव्हरीवन. झोप आली का सर्वांना? चला लक्ष द्या. यस राईट. तर आता बघा माझं मत काय आहे की जर समजा आपल्याला जनरल पॉइंट आहेत, आपल्याला काय करायचंय एक जनरल पॉइंट आहे, राईट. जनरल पॉइंट म्हणजे कसा? फॉर एक्झाम्पल धिस, राईट. आपण जनरलायझेशनच करणार ना. मग जनरल पॉइंट आहे, याचे कोऑर्डिनेट समजा काहीतरी x1 y1 आहेत आणि याचे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत. तर डायरेक्ट जर डिस्टन्स फॉर्म्युला जर पाहिजे असेल आपल्याला बघा, डिस्टन्स फॉर्म्युला जर पाहिजे असेल तर या दोघांचं अंतर किती येतं? y2 - y1 येतं, कारण x2 आणि x2 सेम आहे. म्हणून या दोघांमधलं अंतर येतं y2 - y1. आणि या दोघांमधलं अंतर y1 y1 सेम आहे. या दोघांमधलं अंतर येतं x2 - x1. आणि फायनल डिस्टन्स या दोन पॉइंट मधला जर काढायचा झाला तर हा हायपोटेनियस काढायचा असतो, जे की बाय पायथागोरस थेरम याचा स्क्वेअरचा रूट बघा काय येणार? x2 - x1 याचा स्क्वेअर प्लस y2 - y1 याचा स्क्वेअर आणि यांची बेरीजचा रूट येणार बाय पायथागोरस थेरम. सो दिस इज नोन ॲज डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला काय म्हणतात? मग दोन पॉइंट आहेत, समजा ए पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत, बी पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत, आणि दोन पॉइंट मधलं जर डिस्टन्स काढायचं झालं तर आपल्याला डिस्टन्स बिटवीन ए कॉमा बी जे की असं लिहितात इज इक्वल टू x2 - x1 चा स्क्वेअर प्लस y2 - y1 चा स्क्वेअर चा रूट. त्याच्यामध्ये मी फॉर्म्युला पण कसा आलेला सांगितलेला आहे, फॉर्म्युला कोणता आहे ते सांगितलेलं आहे, आणि कुठं वापरायचं ते पण सांगितलेलं आहे. बट आपण विथ एक्झाम्पल बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन धिस, ड्रॉ धिस डायग्राम अँड डायरेक्टली राईट डाऊन द धिस फॉर्म्युला, किंवा इथून लिहू शकता तुम्ही. इथून एडी डिस्टन्स हा x2 - x1 आहे, बीडी डिस्टन्स हा y2 - y1 आहे. तर ए बी जर काढायचं असेल तर एडी स्क्वेअर प्लस इथून लिहा, इथून लिहा, राईट. सो राईट डाऊन दिस डायग्राम अँड दिस वन.
काय करायचंय अजिंक्य? बरेच विद्यार्थी उशिरा येत आहेत. एकतर उशिरा बिलकुल यायचं नाही. मला माहिती आहे जरासं काल नेट नसल्यामुळं आपलं लेक्चर झालं नाही. त्यामुळे लॉंग ब्रेक झाला जरा. आहे का नाही? पण उशिरा येऊन तुम्हाला जर समजणं झालं, एक वेळेस लेक्चर नाही झालं तर परवडतं तुम्हाला. कारण काल लेक्चर नाही तर आजचं कळतंय तुम्हाला. पण कालचं जर लेक्चर जर केलं नाही, तर तुम्हाला आजचं लेक्चर कळणार नाही. त्यामुळं लेक्चर मिसिंग जर झालं, तर ते एक लेक्चर मिस होत नसतंय तुमचं. तुमचं 7 दिवसाचं लेक्चर मिस होऊ शकतंय किंवा ते चॅप्टरच शेवटपर्यंत तुम्हाला अवघड जाऊ शकतंय. त्यामुळे व्यवस्थित करायला पाहिजे तुम्ही, राइट? चला लिहून घ्या. हां, व्हिज्युअलायझेशन तर झालं की. व्हिज्युअलायझेशन होईना झालंय का? मला कळलं तू व्हिज्युअलायझेशन म्हणतोय, पण काय व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय म्हणतोय? करायचंय का होईना झालंय का काय नेमकं? ना. चला झालं की सांगा. ओके, ओके, ओके. येस, क्लास 7 to 7:45 पर्यंतच असेल. आपल्याला 6:45 ची गरज नाही. एकच मीटिंग असेल सध्या. कारण काही जणांचा स्कूलचा टाईम येत आहे, काही जणांचे क्लासेसचा टाईम येत आहे आणि आपल्याला
मोर दॅन आपला सफिशियंट सिलेबस झालेला आहे. सो याच्यामध्ये आपल्याला काही गडबड करायची गरज नाहीये. व्यवस्थित जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत पुढे नाही जायचं. ऑफलाईन क्लासेस हा खूप मोठा प्रश्न आहे, राईट. तुमच्या स्कूल कंटिन्यू चालू आहेत का? अजून स्कूलमध्येच काही प्रॉब्लेम येत आहेत. जोपर्यंत स्कूल कंटिन्यू होत नाही तोपर्यंत ऑफलाईन क्लासेस घेता येणार नाहीत, राईट. डन झालं का लिहून? बघा बरं. वेळ लागायला वाटायला बाबा लिहायला तुम्हाला भरपूर. थंडीमुळे व्हायले का रे? थंडी 2 दिवस झालं कमी झाली रे, पण आधी खूप वाजली मध्ये 2 दिवस. अपाट थंडी वाजली. अबाबाबाबाबाबाबाबा असंच होऊ लागलं होतं ना. आता परत कमी झाली. थंडीचं बी तुमच्यासारखंच झालंय. बघा, सो द कोऑर्डिनेट्स ऑफ द ओरिजिन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एकदा हे रिवाइज करूया आपण. बघा की कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन जर 0 0 असतात तर मग कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट पी आर एक्स वाय जर असतील, समजा हा 0, आपल्याला माहिती आहे ओरिजिनचा पॉइंट म्हणजे 0,0. मग इथं जर एक पॉइंट असेल आणि ओरिजिन पासूनचं डिस्टन्स काढायचं असेल, समजा याचे कोऑर्डिनेट आहेत एक्स कॉमा वाय. याचे कोऑर्डिनेट काय आहेत? एक्स कॉमा वाय. तर आपल्याला माहिती आहे जर हा जर डिस्टन्स काढायचा तर आता डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार आपण बघितलंय की x2 मायनस x1 याला समजा x2 समजूया. तर x2 म्हणजे x आहे, x1 म्हणजे 0 आहे त्याचा स्क्वेअर, प्लस y2 म्हणजे y आहे, y1 म्हणजे 0 आहे त्याचा स्क्वेअर. का करतोय मी 0 0? कारण आपल्याला डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन जर काढायचा झाला तर त्याचा फॉर्म्युला काय येतो बघा, रूट x मायनस 0 म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस y मायनस 0 म्हणजे वाय स्क्वेअर. म्हणजे जर आपल्याला एखादा पॉइंटचे कोऑर्डिनेट x आणि y असतील आणि त्याचा ओरिजिन पासून जर डिस्टन्स काढायचा असेल, so it is given by the formula root x square plus y square. आणि जर दोन पॉइंट मधला डिस्टन्स काढायचा असेल, हे दोन पॉइंट असेल तर डिस्टन्स फॉर्म्युला आहे x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. तर हा पॉइंट लिहून घ्या. एक हा तर लिहिलेला आहे आपण, हा पॉइंट लिहून घ्या. मला वाटते तो पॉइंट समजला असेल नेमकं काय सांगायचंय. कोऑर्डिनेटचे पॉइंट जर 0 0 असतील तर त्याच्यामध्ये हा शॉर्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. इट इज यूज टू फाइंड द डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. हा फॉर्म्युला ओरिजिन पासूनचा डिस्टन्स काढण्यासाठी आहे. झालं का? डन. हा पॉइंट लिहून झाला.
हा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन काढायचा असेल तर आता डायरेक्ट आपण प्रॉब्लेम मध्ये बघूया. प्रॉब्लेम करताना कळेल तुम्हाला, लक्षात येईल व्यवस्थित. सॉल्व प्रॉब्लेम आहेत ते एकदा बघू शकता तुम्ही. आपल्याला इथे एवढे मोठे प्रॉब्लेम दिलेत. सॉल्व प्रॉब्लेम बघून घ्यायचे असेल तर बघून घ्या. Write down the question number 1 and in that question write down the first example. Write down the question number 1 and first example. Write down the first example. झालं का लिहून? बघा क्वेश्चन नंबर 1 फर्स्ट एक्झाम्पल. राईट. चल लिहून घ्या, कोणाचं राहिले का. पण आता एकदा मी एक्सप्लेन करायला सुरुवात केल्यावर सर्व लक्ष इकडे असलं पाहिजे. पूर्ण एकदम सिंपल सोपा चॅप्टर आहे, आरामात मार्क देणारा. राईट. तर बघा आता आपण वी नो दॅट this let's suppose the coordinate of A are x1 y1. कसं लिहिणार बघा. let नो पेन नो गेन. व्हेरी गुड. let coordinate, जिमला जातो का रे अजिंक्य. let coordinate of point A are x1 y1 and of point B are x2 y2. right. बघा let coordinate of the point A and B are x1 x2 x1 y1 x2 y2. म्हणजे आता मला सांगा x1 ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं. A इज इक्वल टू 2,3 इज कोऑर्डिनेटला असं 3 साईन देतात असं इज इक्वल टू x1 y1. ओके ओके ठीक है. अरे पता चलना चाहिए सबको कौन है वो स्टंटर, आहे का नाही. तर B इज इक्वल टू काय आहे. B इज इक्वल टू 4,1 आणि हे आहे x2 y2. So we know that by distance formula, distance between A and B is equal to, using distance formula इथे लिहिणार, using distance formula का लिहिणार. रूट x2 minus x1 square plus y2 minus y1 square.
आता फक्त तुम्हाला x1 आणि x2 y1 आणि y2 च्या व्हॅल्यू टाकायच्यात याच्यात. x2 किती आहे? x2 बघा इथे बघा, x2 म्हणजे इथलं पहिलं 4 किंवा असं लिहून घ्या तुम्ही. ज्यांना कळत नाही त्यांनी x2 इज इक्वल टू आधीच लिहून घ्यायला पाहिजे. x1 इज इक्वल टू 2 आहे. सो 4 मायनस 2 चा स्क्वेअर प्लस y2 किती आहे सांगा बरं रे. चला कम ऑन एव्हरीवन. y2 हेच हेच कळलं आपल्याला की झालं प्रॉब्लेम आला. y2 बघा, हे y2 म्हणजे इथला सेकंड वाला नंबर विच इज 1 मायनस y1 किती आहे सांगा. चला कम ऑन एव्हरीवन. मला माहिती आहे हे प्रॉब्लेम तुम्ही नंतर तोंडी करणार आहात. जरी आता जर हे वाटत असेल तर तोंडी प्रॉब्लेम करचाल तुम्ही, मला माहिती आहे. y1 इज 3 सो 1 मायनस 3 चा स्क्वेअर हे रूट मध्ये सॉल्व्ह करा बरं. किती येतं मी इथे सॉल्व्ह करतो. इज इक्वल टू किती येतं 4 मायनस 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर, 1 मायनस 3 म्हणजे मायनस 2 चा स्क्वेअर, मायनस 2 चा स्क्वेअर सुद्धा प्लस येतो आपल्याला माहिती आहे. 2 चा स्क्वेअर प्लस 4 देअरफॉर रूट 8 इज अ डिस्टन्स. समजलं का? लिहून घ्या एक पहिलं प्रॉब्लेम. मी बोर्डवर लिहायचं तर इथेच लिहितोय, त्यामुळे जरा जागा कमी पडल्यामुळे लास्टला जर अडचण आली व्यवस्थित लिहून घ्यायचं तुम्ही एकाखाली एक. कुठे कळत नसलं तर बिनधास्त विचारा. रूट 8 लाच काय लिहिता येईल? 2√2 लिहिता येईल का? 4 into 2 that is 2√2. ऐसा कैसा रे? तबीज बोलने का कि और एक प्रॉब्लम लेने दे, और एक प्रॉब्लम लेने दे, समझ में आ जाएगा. फिर जरूरत लगी तो मैं करता. आधी लिहून घ्या बरं हे. झालं का बघा? Yes, camera is not working, so I have written in here. I will use whiteboard, white screen यूज करणार मी याच्यापेक्षा. दिसायलंय का बघा बरं व्यवस्थित आता? येस येस येस, मला कळलं मला कळलं. त्याचमुळे म्हटलंय की मी एकदा करतो, रिव्हिजन मध्ये करतो त्याला रिपीट. जस्ट वेट. आधी हे समजून घे, आधी प्रॉब्लेम करता येतात का बघ. कन्सेप्ट मी सांगितला आहे, पण तुला समजलं नसेल तर मी सांगतो परत एकदा. हे लिहिलात का बघा. तोपर्यंत मी फॉर्म्युला कसा आला परत एकदा सांगतोय. फॉर्म्युला कसा आला? समजा इथं एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉइंट आहे. या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत x1 y1, या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत x2 y2. या दोघांमधला डिस्टन्स काढायचा आहे, म्हणजे हे काढायचंय. तर मी दोन टप्प्यात काढतो. मी दोन टप्प्यात काय करतो, इकडून अशी आडवी रेष मारतो, इकडून अशी उभी रेष मारतो. आणि हा जो पॉइंट आहे तो काय असणार आहे पॉइंट? x इथला जो x तर सेम असणार आहे, x2 आणि y इथला असणार आहे y1. तर हा जो उभा डिस्टन्स आहे आपल्याला माहिती आहे, उभा डिस्टन्स किती येतो? y2 मायनस y1. आणि हा आडवा डिस्टन्स किती यायला? याचा कोऑर्डिनेट x2 आहे म्हणजे x2 मायनस x1.
असे दोन डिस्टन्स आलेत. उभा डिस्टन्स y2 मायनस y1, आडवा डिस्टन्स x2 मायनस x1. आपल्याला हे उभे आणि आडवे डिस्टन्स काढायचे नाहीत, एक्झॅक्ट डिस्टन्स काढायचा ए आणि बी मधला. डिस्टन्स म्हणजे काय असतो? शॉर्टेस्ट पाथ असतो का नाही डिस्टन्स काढायला. म्हणजे हे सरळ काढायचं असते डिस्टन्स म्हणजे. मग हे काढत असताना आपल्याला उभा डिस्टन्स माहिती झाला y2 मायनस y1 आहे, आडवा डिस्टन्स माहिती झाला. ही उभी आणि आडवी रेष आहे म्हणजे हा अँगल 90 डिग्री येणार. मग हा अँगल जर 90 डिग्री आला तर पायथागोरस थिअरमचा वापर करून ही जर हायपोटेनियस असेल तर आपल्याला असं वापरता येईल ना, AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर. मी या पॉइंटला नाव समजा C दिलं. तर AB स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे? AC स्क्वेअर. AC म्हणजे आडवा डिस्टन्स जो की किती आहे? x2 मायनस x1 त्याचा स्क्वेअर प्लस CB म्हणजे उभा डिस्टन्स ज्याचा की आहे y2 मायनस y1 स्क्वेअर इज इक्वल टू आलं आपल्याला AB स्क्वेअर. पण आपल्याला AB काढायचं होतं त्याच्यामुळे इकडे आपण रूट घेतला. सो दिस फायनल फॉर्म्युला x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. अंडरस्टूड एव्हरीवन? फॉर्म्युला कसा आलाय ते समजलं का? आता पहिलं एक्झाम्पल सुद्धा केलेलं आहे आपण. तर दुसरं एक्झाम्पल तुम्हाला करता येईल का? दुसरं एक्झाम्पल तुम्हाला करता येईल का? येस, व्हेरी सिंपल. पण तुम्ही करणं महत्वाचं आहे. प्रॉब्लेम असतो छोटा पण तुम्हाला सवय लागलेली असते याच्यामध्ये की सर्व सर करून देणार, आपण भाषा विषयासारखं फक्त प्रॉब्लेम वाचत राहायचे. त्यामुळे बघा बऱ्याच जणांना वाटतं की आपण अभ्यास करतो पण आपल्याला मार्कच पडत नाहीत. पण ते अभ्यास करण्याची टेक्निक जी आहे, टॅक्ट जी आहे ती आपण आधी लर्न करायला पाहिजे. जे प्रॉब्लेम सोडवतायत, जास्तीत जास्त प्रॉब्लेम सोडवतायत त्यांना मॅथ आणि दुसऱ्या विषयामधला फरक कळाला असेल. एकतर मार्क पडायला याच्या एवढा सोपा विषय कोणताच नाही. राईट. मार्क पडायला याच्यापेक्षा सोपा विषय मला आठवत नाही माझ्यासाठी. तर चला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करा बरं. क्वेश्चन नंबर 2. आता तसं लिहायचं तुम्हाला, प्रत्येक क्वेश्चन मध्ये लिहायचं. मी डायरेक्ट करतोय. आता समजा याला आपण x1 आणि y1 समजलं. पहिल्या क्वेश्चन मध्ये जसं लिहिलं होतं तसं लिहायचं. याला आपण x2, y2 समजलं. तर बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन P अँड Q विल बी किती येणार? फॉर्म्युला काय आहे? x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. आता आपण डायरेक्ट इथं मी हे करतोय की x2 म्हणजे हा -1 आहे बघा, -1 आणि मायनस x1 बघा -5 आहे. व्यवस्थित मायनस प्लस मध्ये घोळ नाही झाला पाहिजे. याचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 म्हणजे हे 3 आहे, हे 7 आहे. सो 3 मायनस 7 चा स्क्वेअर. आता याला सॉल्व्ह करताना बघा बऱ्याच जणांची मिस्टेक होते इथे बघा ब्रॅकेटमध्ये हे -1 जशास तसं हे मायनस आणि हे मायनस +5 याचा स्क्वेअर करायचंय आणि 3 मायनस 7 -4 याचा स्क्वेअर करायचंय. आता +5 -1 म्हणजे किती येतं रे? +5 -1 म्हणजे किती येतं? 4 चा स्क्वेअर आणि मायनसचा स्क्वेअर सुद्धा प्लस होतो म्हणून हे मायनस मध्ये आलं तरी काही होत नाही. नाहीतर हे मायनस हे प्लस मायनस करचाल. मायनसचा स्क्वेअर प्लसच येतो. -4 चा स्क्वेअर सुद्धा 16 येतो. याचा स्क्वेअर सुद्धा 16 येतो. सो 16 + 16 दॅट इज √32 किंवा याला असं लिहा 16 × 4 लिहा. 16 चा स्क्वेअर √4 आहे. सॉरी 16 × 2 लिहा. 16 चा स्क्वेअर √4 आहे. सो 4√2 विल बी फायनल आन्सर. देअरफोर लिहायचं लास्टला. देअरफोर डिस्टन्स बिटवीन P अँड Q इज इक्वल टू 4√2. समजलं का सर्वांना?
समजलं का सर्वांना? चला यस नो मध्ये आन्सर. जे आन्सर देत नाहीत त्यांचं काय आहे, ते कशाला आलेत नेमके? नेमके कशाला आले जे आन्सर देत नाहीत ते? समजलंय व्यवस्थित? ओके ठीक आहे. तर तिसरा चौथा प्रॉब्लेम करता येईल का? तिसरा चौथा प्रॉब्लेम करता येईल का? प्रॉब्लेम करायचे 2 मिनिटात 3 मिनिटामध्ये मीटिंग एंड होईल. जे प्रॉब्लेम आले नाहीत ते आपण उद्या करूया किंवा अजून 1-2 सांगता येते. तुम्ही लिहिणं महत्वाचं आहे व्यवस्थित. कॅल्क्युलेशन मध्ये बघा. चुका इथं करू नका असं मी बिलकुल म्हणत नाही. चुका इथं नाही करणार तर कुठे करणार मग? परीक्षेत करणार काय? जे मुलं इथं चुका करत नाहीत त्यांच्या परीक्षा इथं सोडवणारच नाहीत तर चुका कशा होतील त्यांच्या? मग परीक्षेत ऑटोमॅटिक चुका होतात. त्यामुळे चूक झाली तरी इथं समजून घ्यायला आपल्याला चान्स आहे ना. आपला क्लास त्यासाठीच असतो, लक्षात घ्या. त्यामुळे व्यवस्थित बघा. आता याच्यामध्ये लिहा बरं. लेट कोऑर्डिनेट ऑफ एक्स आर आर x1, y1 अँड कोऑर्डिनेट ऑफ एस आर x2, y2 लिहा. चला लिहा बरं याचं माझ्यासोबत. लेट कोऑर्डिनेट ऑफ आर आर x1, y1 and coordinate of S are x2, y2. राईट. मग लिहा तिथे लिहा द डिस्टन्स डी आर कॉमा एस. डिस्टन्स कसं लिहितो? डी आर कॉमा एस इज युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. कसं लिहिणार? युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. इथे लिहितो मी डिस्टन्स ऑफ आर कॉमा एस इज इक्वल. डिस्टन्स फॉर्म्युला असला पाहिजे. या फॉर्म्युल्याला मार्क असतात. तुमचा फॉर्म्युला या गणितामध्ये असलाच पाहिजे. y2 मायनस y1 स्क्वेअर. आता व्हॅल्यू ठेवा. चला x2 किती आहे? x2 आहे 5/2 मायनस x1. मी व्हॅल्यू घेताना तुम्ही प्रत्येकाने चेक केलं पाहिजे. 0 प्लस y2 आहे 0 मायनस y1 आहे -3 याचा स्क्वेअर. बघा बरं असं आलंय का सर्वांचं? हो, मी आज काही फिल्टर लावलं नाही. उद्या परत जे विद्यार्थी डबल वगैरे नावं टाकतायत त्यांना ब्लॉक करण्यात येईल. विदाऊट फीसचे जे विद्यार्थी आहेत ते परत एकदा नुकसान करून घेत आहेत. ठीक आहे. आमचं तर नुकसान ऑलरेडी झालेलं आहे भरपूर. पण तुमच्या करिअरचा सवाल आहे. तुम्हाला नुकसान करून घ्यायचं असेल करून घेऊ शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. हे -3 प्लस 3 चा स्क्वेअर होईल. बघा हे 5/2 चा स्क्वेअर म्हणजे 25/4 प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे 9. तर याची जर बेरीज केलात हे 4 जर इथे मल्टिप्लाय झालं तर 25/36/4 येतं. 25 प्लस 36 ची बेरीज बघा बरं किती येते?